पालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची रणनीती. राज ठाकरे उद्धव ठाकरेंमध्ये 1.5 तास चर्चा. एकत्र राहून महायुतीला थोपवणार ठाकरे बंधूंची माहिती. 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानं राजकीय चर्चांना उधाण. मुंबई ठाणे मनपा निवडणूक युती एकत्रित लढणार की नाही यावर प्रश्नचिन्ह कायम. निलेश राणेंचं भाजपच्या कार्यकर्त्यांना घरी स्टिंग ऑपरेशन. पैसे वाटप होत असल्याचा आरोप. मतदान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची घेतली भेट. ते माझ्या बांधकाम व्यवसायातील पैसे केनवडेकरांचे स्पष्टीकरण. निलेश राणेंनी माझ्या घरामध्ये अनधिकृत प्रवेश केला. विजय केनवडेकरांचा निलेश राणेंवर आरोप. निलेश राणेंनी नितेश राणेंना जाब विचारावा. राणे बंधूंकडून एकमेकांची बदनामी. नारायण राणेंसमोर नवं आव्हान. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंचं वक्तव्य. कायदा हातात घेऊन कुणाचं भलं झालं नाही. बटण दाबून खड्यासारखं बाजूला बाहेर काढतात. अजित पवारांचं नाव न घेता राजन पाटलांवर निशाणा. अजित पवारांनी ठरवलं तर त्याचा करेक्ट कार्यक्रम होतोच. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू खरे यांचं वक्तव्य. अजित पवारांनी दिलेला शब्द ते पाळतात आणि खरा सुद्धा करतात. राजू खरेंचं वक्तव्य. राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पैसे वाटल्याचा शिवसेनेचा आरोप. बदलापुरात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पैशांसह रंगेहात पकडल्याचा दावा. कोल्हापुरात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा सुळसुळाट. शिक्षकांनीच बोगस दिव्यांग प्रमाणपत्र बनवल्याचं उघड. फौजदारी कारवाई करण्याची ठाकरे गटाची मागणी. बडनेरातील ऋषिकेश खापेकर हत्या प्रकरणी आमदार रवी राणा आक्रमक. पोलिसांच्या अटकेमध्ये असलेल्या आरोपींची भरवस्तीमध्ये धिंड काढून केली धुलाई. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा ॲक्शन प्लॅन. बोगस जन्ममृत्यू दाखले रद्द करा असे आदेश. संशयास्पद जन्ममृत्यूचे दाखले आणि तात्काळ नोंदी रद्द करण्याच्याही दिल्या सूचना. तेजस्विनी घोसाळकर एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती. तेजस्विनी घोसाळकर शिवसेनेकडून निवडणूक लढण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. महायुतीसाठी भुजबळ कुटुंब रंगलं प्रचारात. येवला नगर परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार. विशाखा भुजबळ यांनी व्यक्त केला विश्वास. मुंबईतील वायू प्रदूषण समस्येबाबत मिलिंद देवरांचं आयुक्तांना पत्र. हवेची गुणवत्ता सुधारेपर्यंत बांधकामांवर तात्पुरत्या स्थगितीची मागणी. सर्व खोदकामं थांबवण्याचीही पत्रातून केली विनंती. जळगावमध्ये ग्रामस्थांकडून 4 जणांना चोप. नकली नोटांची तस्करी आणि चोरीचा संशय. मध्य प्रदेशातील 4 जण पोलिसांच्या ताब्यात. 1 जण फरार. कमळाचं बटण दाबा आणि राष्ट्रवादीला विजय करा. गोंदियामध्ये राष्ट्रवादी उमेदवाराच्या पतीचं भर सभेमध्ये वक्तव्य. प्रफुल्ल पटेलांसमोरच वक्तव्य केल्यानं चर्चांना उधाण. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी पती अनंत गर्जेला 2 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. गौरीच्या अंगावर जखमा आढळल्याचं अहवालातून समोर. मालेगाव चिमुकली अत्याचार प्रकरणी आरोपीला 1 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. मालेगाव न्यायालयातून आरोपीच्या कोठडीमध्ये वाढ. घंटागाडीमध्ये गेलेले सोन्याचे दागिने मिळाले परत. अंकिता मोरे यांनी घंटागाडी कामगारांचे मानले आभार. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केले सोन्याचे दागिने परत. किरकोळ कारणावरून तरुणाला टोळक्याची मारहाण. छत्रपती संभाजीनगरमधील मारहाणीचा व्हिडिओ समोर. कुणाल कामरा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात. कुणाल कामराच्या आक्षेपार्ह टी शर्टचा वाद. भाजप युवा मोर्चाची नागपूर पोलिसात तक्रार. सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी 5 जणांवर आरोप. निश्चिती. विशेष मकोका कोर्टानं आरोपींच्या विरोधात 15 आरोप निश्चित.